स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामदार काय पुढे झाले अपूर्वैका. योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म. योगेश्वर म्हणती तियसी स्त्रियांचे आचारधर्म मजपूसशी सांगेन तुझ विस्ताराशी. भवसागर तरावया पती असता कवण धर्म अथवा मिलिया कवण कर्म. उभय पक्षी विस्तारवण सांगे नाही का ऐकचित. अगस्त्य ऋषी महामुनी जो का होता काशी गुणी. लोपामुद्रा महात्म्याने त्याची भार्या परियसा. पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी. वसता तेथे वर्तमानी झाल्या पूर्व परियसा. तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रकार. पर्वत रूपे तो वर्तत होता भूमीवरी देखा. ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी. संतोषी झाला पाहुणे स्तुती केली त्यावेळी. म्हणे नारद विंध्यासी आणि करत नाही तुझं सरशी. समस्त वृक्ष तुझं पासी. महारमे स्थळ तुझे परी असे एक उणे. मेरू सरजी नव्हे जाण. स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियसा. ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याच्या कोपणी वाढत झाले तक्षणी. मेरू सारिका होऊ म्हणे वाडे विंध्याच्या देखा. सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढता गेला. एका स्वर्गभुवनाची विंध्या दक्षिण मागेसी. अंधकार अहर्निशी सूर्यरश्मी नदीचे कैसी. यज्ञाती कर्मे राहिले ऋषी समस्या मिळवणे. विनवी आली इंद्रभुवनी. विंध्या पर्वताची करणी सांगत ती विस्तारी. इंद्रकुपुनी त्यावेळी गेल्या तया ब्रह्मयाजवे. सांगे वृत्तांत सकाळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्म म्हणे इंद्रासी काय करणामासी. अगस्त्य असे पुरी काशी. तया दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचा जो आहे का. गुरु येतोची सन्मुखा. नमिता होय शरणागत. अगस्त्य सांगेल शिष्याची वाढो नको म्हणून त्यासी नमन करीता शिखरेसी. भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशी पुरात्वरिता. अगस्त्य ऋषी शिविनेता पाठवाय दक्षिणेसी. अगस्त्याच्या आश्रमाची पाताली इंद्र समस्त ऋषी देवगुरु महर्षी बृहस्पती सवय असे. देखोनी अगस्त्य मुनी समस्त ते वंदुनी. अर्घ्यपाद्य देवनी पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीते. आणि सवयची वनिता ती लोपामुद्रा परितते. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरिसी नाही. अरुंधती सावित्री अनुसया महाप्रती शांडिलाची पत्नी होती. पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती. शतरूपा स्वयंभू सती. मेनका जाण ती ख्याती. हिमवंताची प्राणे सुनीता जाण ध्रुवाची माता. संज्ञादेवी सूर्यकांता. स्वाहादेवी होती ख्याता. यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी. याहूने अधिक आचार ख्याता. लोपामुद्रा पतिव्रता एक देव समस्त म्हणता. बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण. सांगे गुरु विस्तारून. पुरुष जेवता प्रसाद जाण. मुख्य भोजन स्त्रियसी. दिवस अखंड सेवा करणे. अतिथी येता पूजा करणे. पती निरोपा वेळा जाणं. दानधर्म न करावे. पती निद्रस्त झाल्यावरी आपण मग शयन की जेणारी. चोळी तानवडे ठेवी दुरी. पुरुष शरीरी न स्पर्शाय. स्पर्श चोळी पुरुषाशी होय. उणा तू आयुष्य घेऊ नये नाम त्यासी. पतितायुष्य उणे होय. जागृत न होता पती देखा. पूर्वी उठीचे सती एका. करणे सडा समार्ज एका. करणे निर्मळ मंगलमय. पतिपूजा करणे नित. सदा घ्यावे पादतीर्थ. चरणावर ठेवून माता म्हणे तुझी शंकर. पती असता उच्चिष्ट त्याचे. भोजन करावे मनोभावे. मनोवाचे नसतील पुरुष घरीसाचे. अतिथी देणू प्रसाद घ्यावा. गृह निरंतर निर्माण करी. निरोपा वेगळा धर्म न करी. व्रते उपवास येणे परी. निरोपा वेगळे करी न जाणं. पुरुष संतोष असता जरी दूषित नसावे त्या नारी. पुरुष दूषित असे तरी आपण संतोषी नसावे. रजस्वला झाली देखा. बोलू नये मौन निका. न एकावी वेदध्वनी देखा. मुख्य दाखवू नये असे चारी दिवसवरी आचरावे. तिने नारी सुस्नात होता अवसरी. पुरुष मुख अवलोकेची. जरी का नसेल पुरुष बहुनी. त्याचे रूप द्यावे म्हणे. सूर्यमंडळ पाहुणे. गृहात जावे पतिव्रत्या. पती आयुष्य वर्धनार्थ. हळदी कुंकुम लावी जे ख्यात. सिंधूर काजळ कंठसूत्र. पणी माता असावी. तांबूल गावे सुवासिनी असावी तिचे माता वेळी. करी कंकण तोडी काने. पुरुषांसमीप येणे परी. न करी इष्टती शेजारिणीची. रजकिणी श्री कुंजरणीची. जैनश्री दारिद्र्यणीची. इष्टत्व करिता होय ह्याने. पुरुष निंदा करी स्त्रियाची. बोलू नये पतिव्रता ऐसी. बोलता महादोषी. पतिव्रता लक्षण. सासू सुषण नणंदा वहिनी. धीर भावे तेजोनी. राहू म्हणे वेगळे. श्वान योनी पावे सत्य. अंगण धुवाय नग्नपणे. उखळ मुसळावरी न बैसणे. पाटावर वंट्यावरी जाण. बैसू नये पतिव्रता. पती सवय विवाद करिता विवाद देखा. करिता पावे महादुःखा. पती अंत करणे असे एका. आपण एक करू नये. जितुके मिळेल पतीची. संतुष्ट करावे मानसी. समर्था पाहुनी कांक्षेशी. पती निंदा करू नये. भगीरथी समान देखा. पतीचे चरणतीर्थ अधिका. पती सेवा करणे सुखा. त्रयमूर्ती ही संतुष्ट होती. जाऊ नये वनभोजनाचे. अथवा शेजारी गुरु असे. इष्ट सोयरे म्हणून अशी. जाऊ नये प्रतिदिनी. पती सन्मुख निष्ठुरीने. उत्तर देता कोपुनी. उपजे मुखी होऊनी. सप्तजन्म दरिद्रपण. गुरुदेव धर्म तीर्थ समस्ती. सर्व जाणावा आपुला पती. ऐसे जे निश्चय सती. पतिव्रता त्याची जाणं. सहगमन करणे मुख्य जाणं. थोर धर्म श्रुतीचे वचन. पूर्वच 42 उद्धरण. पतिव्रता धर्माने
पुरुषप्रेता झाली वारी सहगमना जातानारी एकेक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य माता विधवा असे झरी पुत्रासी शकून मंगळकारी पुत्राविणे विधवा ते नारी जेनारी नमन तिसी करू नये एकेक रोमरोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषांसवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे पुण्य सहगमनासी भावी कन्यासी वंशू 42 कुळे कशी घेऊन जाय स्वर्गात भूमिदेवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असती चरणच आपणावरी चालता क्षण पुनीत आपण म्हणत असे सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपुली किरण आहे ती ज्योती पतिव्रतेवरती पडते आपण पावन होतो सो वायू आणि वरुण डेका पतिव्रतेचे स्पर्श ऐका पावन झालो आपण निका पाहता समस्त पुनीत होती घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य सुंदर संपत्ती जिचे निवंश उद्धरगती तशी स्त्री घरी असावी ज्याच्या घरी पतिव्रता देवा वेगळा पुरुषाकाता करावे सुकृत जन्मशता तरी चला दे तशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेचे निलादे पुरुषनिका पतिव्रता श्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाणा सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी वृथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य ते जाणा ऐसे सतीची मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती त्याची पुत्र संतान परलोकाचे साधन होय सतीचे नाही पण जे पुण्य घडे गंगा स्नानी लादे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्तजन्मे पापी जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु म्हणून सरस्वती गंगाधरू विनवी तसे श्रुतीजना सिद्धमने नामदाराकासी गुरुचरित्र पुण्यराचे एकता पावसी सद्गतीची मणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नुसिया सरस्वतीत पाखेने सिद्धनामधारक संवते पतिव्रता धर्म निरूपणांना एकत्रित शोध्या श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरण